नमस्कार, मी प्रीती. एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून भाकरी. तर हे बघा, इथे माझी इथे शिल्लक असा हा भात राहिलेला आहे. आपल्याकडे कसं भात वगैरे शिल्लक राहतो, तर आपण तो भात न टाकता आपण त्याची भाकरी बनवणार आहोत. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण पहिलं काय करणार आहोत, हा भात आहे तो आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. हा भात आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि याच्यामध्ये एकदम हा सुळसुळीत आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. अगदी थोडंसंच टाकायचं आहे. आणि आता आपण हा मिक्सरमधून फिरून घेऊया. तर हे बघा, आपण अशा प्रकारे हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. जितकं बारीक होईल तितकं आपल्याला काढून घ्यायचं. तर इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपलं 1 वाटी पीठ आहे, तर मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. तर आपण हे पीठ, भाकरीचं पीठ घेतले मी ते 1 वाटी, ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण ढवळून घ्यायचं. हे असं आपलं ढवळून झालं इतपत की मग आपण जे भात आपण मिक्सरमधून काढून घेतला आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित असं आपल्या याच्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, खूप छान भाकरी होते आणि आपण जशी तांदळाच्या पिठाची बनवतो तशीची भाकरी लागते. हे बघा, आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत 2 मिनिटं. इथे आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हा पीठ मळून घेणार आहोत. आता आपण हा पीठ पहिला मळून घेणार आहोत. आपण गरम गरम पाण्याने मळून घेऊ. पीठ हे गरम गरमच मळायचं नेहमी भाकरीचं, की भाकरी छान होते. हे बघा, अशा प्रकारे पीठ इथे मी हा मळून घेतलेला आहे. आता आपण भाकरी बनवणार आहोत. हे बघा, इथे मी एक गोळा घेतलाय भाकरी बनवण्यासाठी. थोडासा पाण्याचा हात लावायचा. जशी आपण भाकरी वळतो तशीच वळायची. परातीला पाणी लावायचं, भाकरी वळायला सुरुवात करायची. सावकाश वळायची भाकरी. याच्यामध्ये आपण भात आहे मिक्सरला लावलेला, त्याच्यामुळे थोडासा हा सरट असतो. जशी आपण भाकरी वळतो तशीच आपल्याला वळून घ्यायची. बघा, अशा प्रकारे आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे. तरी बघा, अशा प्रकारची मी भाकरी बनवली आहे. आता आपण भाजून घेणार आहोत. आता मी तव्यात टाकते. बघा, तवा इथे आपला गरम झालेला आहे. आपण भाकरी याच्यामध्ये भाकरी टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. तरी बघा, आता आपली वरून शिजलेली आहे. आता आपण बघूया पलटी मारूया.
भाताची भाकरी आहे ना, अगदी याची वेगळीच टेस्ट असते आणि खूप छान लागते. भाकरी एकदम सॉफ्ट असते. भात फुकट घालण्यापेक्षा आपण असं केलेलंच बरं. आता आपण बाई शिजून झाली. आता आपल्याला सर्व अशी जरा थोडी पुढे घ्यायची आणि मध्ये ठेवून या सर्व चारी बाजू आपल्याला व्यवस्थित अशा पूर्णपणे भाजून घ्यायच्या व्यवस्थित. इथे मी सर्व चारी बाजू व्यवस्थित भाजून घेतले आहेत. आता आपण पलटी मारू. जरासा कालचा फिरवायचा, छान अशी फुले जरा दाबून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित अशी झालेली आहे. आपण पलटी मारू एकदा. आता आपण काढून घेऊया. आता आपण दुसरी भाकरी करायला घेऊ. तर इथे मी दुसरी पण अशी भाकरी बनवून घेते. तुम्ही अशी भाकरी नक्की करून बघा. जर तुमच्याकडे कधी भात शिल्लक राहिला असेल आणि तुम्हाला जर भात नसेल खायचा तर अशा प्रकारे भाकरी बनवा, छान लागते भाकरी. अशा प्रकारे आता मी सर्व भाकऱ्या बनवून घेते. तर तुम्ही पाहू शकता या इथे आपल्या गरम गरम भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. कोण बोलणार पण नाही आहेत की या शिळ्या भाताच्या भाकऱ्या आहेत म्हणून. तुम्ही पाहू शकता एकदम नरम नरमच झालेल्या त्या भाकऱ्या. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.